ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय केळकर यांनी दमदार विजय मिळवत आपलं स्थान पुन्हा एकदा भक्कम केलंय. केळकर यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन करून विरोधकांना पराभूत केलं. संजय केळकर यांच्या कामाचा ठसा, जनतेसाठी केलेले प्रयत्न आणि भाजपाच्या विकासप्रधान धोरणांवर मतदारांनी विश्वास दाखवलाय. ठाणे शहरातील रस्ते, वीज, पाणीपुरवठा आणि सामाजिक कल्याण यासारख्या अनेक प्रकल्पांमुळे केळकर यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला. या विजयाच्या निमित्तानं ठाणे शहरात जल्लोषाचं वातावरण आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशाचं वादन आणि घोषणाबाजी करत केळकर यांच्या विजयाचा उत्सव साजरा केला. विजयानंतर केळकर यांनी ठाणेकर जनतेचे आभार मानत ठाणे शहराच्या विकासासाठी आणखीन जोमानं काम करणार असून प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करीन असं आश्वासन दिलंय. विजयी झालेला आहात तुम्ही, पुन्हा एकदा हॅट्रिक साधलेली आहे, काय वाटतंय? आमच्या ठाणेकर मतदारांचं मी त्रिवार आभार मानतो की त्यांनी विकासाला मत दिलं आहे, आम्हाला मत दिलं आहे तिसऱ्यांदा. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते यांनी जो भरभक्कमपणे काम केलं त्यांचं देखील मी याच्यामध्ये वाटा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील विशेष लक्ष या ठिकाणी देखील दिलं. आणि ठाणेकरांनी तर म्हणजे त्यांना सलाम की त्यांनी तिसऱ्यांदा भरभक्कमपणे आशीर्वाद दिला आणि माझ्यावर विश्वास टाकला. त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही आणि विकसित ठाण्याचं स्वप्न जे आहे ते निश्चितपणे साकार करण्याकरता जीवाचं रान.